NDRFच्या निकषाप्रमाणे पैसे दिले, त्याच्यासोबत 10,000 रुपये वेगळे दिले, प्लस 10,000 रुपयात त्याला 22,000 प्लस 10,000 आहेत, म्हणजे 32,000 आहेत त्याला. योग्य वेळी योग्य निर्णय होतील, काळजी करू नका. शिरोगी ज्या योजना हाती घेतलेल्या आहेत त्या योजना पूर्ण करण्याकरता पैसे आमच्याकडे आहेत, ते आम्ही देतो. दुसरं, शेतकऱ्यांच्या संदर्भातही त्यांनी सांगितलं, त्यामुळे जवळपास 92% शेतकऱ्यांना, जे काही पूरबाधित शेतकरी होते आणि ही संख्या 90 लाखाच्या वर आहे, 92% शेतकऱ्यांना मदत मिळालेली आहे. 8% जे शेतकरी आहेत ते KYCचा त्यांचा प्रश्न आम्ही सोडवतो. KYCचा प्रश्न असलेले जवळपास 12 लाख शेतकरी होते, त्यातल्या अर्ध्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांचा प्रश्न आत्तापर्यंत आपण सोडवलेला आहे आणि उर्वरितही सोडवणं चाललं आहे. ते सोडवल्याबरोबर त्यांना आपण ते पैसे देणार आहोत आणि आपण जी पावसाची मदत म्हटली होती ती पण गेलेली आहे आणि 10,000 रुपयाची मदत आपण एक जी काही वेगळी देण्याचा निर्णय केला होता तीही पण मदत आपण ही या ठिकाणी पूर्णपणे दिलेली आहे. योग्य वेळी योग्य निर्णय होतील, काळजी करू नका. आम्ही त्याचे पैसे ऑलरेडी देऊनच टाकले. हे जे आम्ही घोषणा केली होती त्याचे पैसे दिले आहेत, त्याची तरतूदही आम्ही केली आहे. त्यामुळे आता त्याची पुन्हा तरतूद करण्याची आवश्यकता नाही. त्यात काही कमी पडले असतील तेवढेच येते. जर आम्ही जे सांगितलं ते नीट आपण ऐकलं आणि काय घडलं आहे बघितलं तर आपल्या लक्षात येईल. NDRFच्या निकषाप्रमाणे पैसे दिले, त्याच्यासोबत 10,000 रुपये वेगळे दिले आणि त्याच्यासोबत खरडून गेलेल्या जमिनीकरता वेगळे दिले, विहिरीकरता वेगळे दिले. असे सगळे पैसे जर तुम्ही बघितले तर जो पहिला शेतकरी आहे म्हणजे कोरडवाहूचा, त्या कोरडवाहूच्या शेतकऱ्याला 8,500 रुपये प्लस 10,000 रुपये आहेत आणि मग खरडून गेल्याचे वेगळे आहेत. त्याच्यावरचा जो शेतकरी आहे बागायती, त्याला 22,000 प्लस 10,000 आहेत, म्हणजे 32,000 आहेत त्याला. आणि मधला जो हंगामी बागायती आहे त्याला 17,500 आणि 10,000 असे 27,000 आहेत. तसे दिले. भरपूर बळवान. खरं म्हणजे लोकशाहीवर बोलण्याचा त्यांना अधिकारच राहिलेला नाही.